नागपूरच्या वानाडोंगरी परिसरात गॅस एजन्सी समोर मोठ्या संख्येने सिलेंडर घेण्यासाठी पहाटेपासूनच लोकांची गर्दी झाली। सिलेंडरची रांग अगदी गॅस एजन्सीपासून कित्येक मीटर लांबपर्यंत पाहायला मिळाली। दुपारी ऊन वाढल्यावरही गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नाहीये, त्यामुळे ग्राहकांनी काही वेळासाठी गॅस एजन्सी समोरचा रस्ता रोखून धरलेला। ज्यांचं केवायसी झालेलं नाहीये त्या ग्राहकांना बुकिंग होऊनही सिलेंडर मिळायला अडचणी येत आहेत, त्यामुळे ग्राहकांनी एजन्सी बाहेर मोठी गर्दी केली। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाला आता जवळपास महिना होत आलाय। याचा फटका देशभरातल्या विविध क्षेत्रातल्या कंपन्यांसह सामान्य नागरिकांना बसतोय। इंधन गॅस सिलेंडरसाठी शहरी भागासह ग्रामीण भागात देखील लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। गॅस सिलेंडर आणि पेट्रोलियमचा मुबलक साठा असल्याचं भंडारा जिल्हा प्रशासनाने सांगितलं, तरीही ग्रामीण भागातील नागरिक गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासूनच गर्दी करताना पाहायला मिळाले। सध्या भंडाराचं तापमान 40 अंशांच्या घरात पोहोचले, तरी एका सिलेंडरसाठी नागरिकांची भर उन्हामध्ये गर्दी ही पाहायला मिळाली। 3-4 दिवस झाले आहेत आम्ही दररोज नंबर लावत आहोत, पण काही नंबर लागे नाही। ओटीपी आली आहे, दररोज येथून वापस जातून, पण हंडा काही मिळे नाही। आज आलो 7 वाजेपासून, पण अजून नंबर लागले नाही। हे इतके पाणी नाही, काही नाही, ज्यांना येणार सुरू काय सांगतात एजन्सी वाले तुम्हाला? मिळल म्हणत आहेत। लाईन चालू आहे, वाटप सुरू आहे, मागवून येतात लोक, घेऊन जातात, पण आमचे अजून नंबर लागालेच आहे। हडतड चालू आहे। 2 जिल्ह्यात आम्ही हंड्यासाठी येत आहोत, सिलेंडर आम्हाला काही मिळत नाहीये। 4 दिवसात आम्ही एजन्सीला विचारतो तुम्हाला हंडा मिळेल असं म्हणतात। आम्ही सकाळी 6 वाजतापासून आलो तर आमचा अजून नंबर लागायचा। गॅस आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं सरकार वेळोवेळी सांगत असलं तरी गॅस वेळेवर उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे नागरिक इंधन आणि गॅस सिलेंडर करता गर्दी करतायत। परभणीच्या मानवतमध्ये गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच रांगा लागल्या। महत्त्वाचं म्हणजे ही गॅस एजन्सी पाथरी परभणी राष्ट्रीय महामार्गालगतच्या भागात आहे, त्यामुळे या रांगा राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचल्या। भर उन्हात नागरिक रांगेमध्ये उभे होते। शिवाय रांग राष्ट्रीय महामार्गापर्यंत आल्यामुळे अपघाताचीही भीती व्यक्त होतीये, त्यामुळे गॅस पुरवठा नियमित करावा अशी मागणी नागरिकांनी केली। तर भिवंडीतही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी गर्दी केली। भिवंडी हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं। इथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग 5 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून आहे। मात्र सध्या गॅस टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गॅस एजन्सीकडे दररोज केवळ 40 ते 50 सिलेंडर्स उपलब्ध होत आहेत, त्यामुळे जे लवकर पोहोचतील त्यांनाच सिलेंडर मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे कामगारांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या, मात्र मर्यादित पुरवठ्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परतावं लागलं। आज हम लोग आए थे 11 बजे। 11 बजे से लाइन लगाए। हाँ, लेकिन बाकी तो सुबह मिलेगा। सुबह मिलेगा, लेकिन लाइन आगे देख रहे हैं, लाइन है, तो हम तो सवेरे आएंगे तो लाइन तो वहाँ रहेगी, तो मिलेगा ही नहीं। 3 दिन से लगातार आ रहा हूँ, इधर आता हूँ, लाइन लगाता हूँ, 50 नंबर 39 नंबर ऐसे रहता है, मगर अपने को बाटला मिल नहीं रहा है। क्योंकि इसलिए नहीं मिल रहा है, ये लोग एजेंसी वाले जो हैं ये सिर्फ 30 बाटला 35 बाटला ही बांटते हैं। बोलते हैं मेरे पास 50 बाटला आता है, मगर 50 नहीं बांट रहे हैं। तो क्या कह रहे, बाटला नहीं मिल रहा है, खाने के लाइन लगाए 3 दिन से लगा रहे हैं, बैठे हुए हैं। आशा लगा काज मिलेगा, कल में 50 बाटला आता है, गवर्नमेंट की तरफ से 20 बाटला 25 बाटला बांटा जाता है। 24 36 घंटा लाइन में बैठे रहते हैं, तभी बाट नहीं मिलता है। रात भर इंतजार करना पड़ता है बाटले के लिए। रात भर बैठ के इंतजार करना पड़ता है। आज 3 दिन से हम खुद बैठे नाथ पैरी कर रहे हैं। अमेरिका आणि इराण युद्धामुळे आधीच गॅस टंचाई आहे। अशातच शिवडी परळ भागात गॅस एजन्सीच्या चुकीच्या कारभारामुळे रहिवाशांना गॅससाठी रांगेत उभं राहावं लागतंय। सर्व्हरमुळे एजन्सी बंद ठेवल्याचे गॅस एजन्सीने म्हटलंय। घरात गॅस नाही, इतर एजन्सीकडनं घरपोच गॅस सिलेंडर दिले जात आहेत, मात्र याच एजन्सीकडून फसवणूक केली जाते असा आरोप स्थानिकांनी केलाय। एजेंसी इतनी गंदी हो गई है, इतना घुसखोर हो गए हैं कि टाइम से खोल नहीं रहे हैं। पब्लिक आ करके 2 बजे 3 बजे रात से यहाँ कितना जमा हुआ है, आप इसका इंक्वायरी करिए और जिसके नाम से एजेंसी है उसका फ़ोन नंबर दीजिए, हम लोग बात करेंगे और मेरा गैस आज का आज अभी यहाँ से ट्रांसफ़र कर देंगे। सर्व एजन्सीमध्ये लोकांच्या घरी डिलिव्हरी केली जाते। इथे त्यांनी त्या दिवशी बोर्ड लावला होता की डिलिव्हरी तुमच्या घरी दिली जाईल। माझं 3 तारखेचं बुकिंग आहे। आज हे लोक 24 तारखेला 25 तारखेवाल्यांना गॅस देत आहेत, बरोबर आहे। मग मला सांगा, तुम्ही डिलिव्हरी घरी देणार, मग इथे लोकांना लाईन का लावायला सांगताय? आधा किलोमीटरच्या अंतरावर दुसरं डिलिव्हरी गॅस एजन्सी आहे, तिथे तुम्ही जाऊन पाहिलं तर एकही माणूस तिथे रांगेत उभा नाही आहे। ते घरपोच डिलिव्हरी करतायत, सगळं सुरसुरीत चालू आहे, तिथे काही अडचण नाही आहे, फक्त इथेच अडचण। आता कालही आम्ही तिला भेटून गेलो, त्या मॅडमला विचारलं की तुम्ही अशी रांग का लावताय, तुम्ही घरपोच डिलिव्हरी करा।
नाही नाही, आम्ही घरपोच डिलिव्हरी करणार नाही. लोकांना इथे येऊ दे. मी अमुक काँग्रेस पक्षाची पदाधिकारी आहे, लोकांची गर्दी इथे होऊ दे. म्हणजे ते राजकीय हेतूने तुम्ही पर्पजली करताय का असा संशय येतोय आम्हाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.